महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं आणि राज्यामध्ये एक हाती महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी सक्षमता सिद्ध करता आली। त्यानंतर 13 दिवसांनी 5 डिसेंबर 2024ला मुंबईतील आझाद मैदानात महायुतीचा भव्य दिव्य असा महाशपथविधी सोहळा पार पडला। हो नाही म्हणत नेमकं मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार याविषयीची चर्चा मागच्या त्या 11 दिवसांमध्ये तुफान रंगली होती। आणि नंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। जनसामान्यांच्या मनात सगळ्यात पहिला आलेला प्रश्न म्हणजे मागच्या वेळी तर राजकीय तरतूद ऍडजस्टमेंट म्हणून 2 उपमुख्यमंत्री होते, पण पुन्हा एकदा 2024 ते 2029 या 5 वर्षांच्या टर्मसाठी पण 2 उपमुख्यमंत्री देणं हे कायदेशीररित्या योग्य आहे का? पण खरं सांगायचं तर उपमुख्यमंत्री पद हे मुळातच संविधानिक पद नाही। याचाच अर्थ उपमुख्यमंत्री पदाची आपल्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे नोंद नाही। संविधानामध्ये दिलेल्या माहितीनुसार राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा केंद्रीय स्तरावरती पंतप्रधान याच पद्धतीची 2 पदही अस्तित्वात आहेत। पण तरी सुद्धा जे पद संविधानिकच नाही त्याचा शपथविधी इतका भव्य दिव्य होणं हे योग्य आहे का? यावरून सुद्धा सध्या राजकीय वर्तुळात आणि जनसामान्यांमध्ये अर्थातच चर्चा सुरू आहे। त्यामुळे आज आपण दैनिक लोकसत्ताचे वरिष्ठ राजकीय विश्लेषक संतोष प्रधान सर यांच्याकडून नेमकं हा उपमुख्यमंत्री पदाचा वाद काय आहे आणि उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसताना सुद्धा शपथ घेणं हे किती वैध आहे याविषयीचं सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही घटनात्मक आहे का ह्याच्यावर आता एक मोठा परत चर्चा सुरू झालेली आहे। कारण घटनेमध्ये आपण जर बघितलं तर घटनेमध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री अशी पद आहेत, पण त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा असा कुठेच संदर्भ नाही आहे किंवा घटनेमध्ये उल्लेखच नाही त्याच्यामध्ये। आणि तसं असं तर मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्यांना नियुक्त करतात, पण उपमुख्यमंत्री पद हे असे कुठेच कायद्यामध्ये तरतूद नाही, घटनेमध्ये तरतूद नाही। आणि तरीही ती पद घेतलेली म्हणजे दोघांनी घेतलेली शपथ ही वैध संविधानिक आहे का अशी आता एक पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। हा असा जो पहिला वाद झाला किंवा त्याचा एक झाला ते 1989 साली VP सिंग मंत्रिमंडळातनं देवीलाल यांनी उपपंतप्रधानाची शपथ घेतली होती आणि त्यावेळेला त्या कोर्टात त्याला आव्हान देण्यात आलं होतं की उपपंतप्रधानपद हे घटनेतच नाही आहे, तर त्यामुळे देवीलाल यांना पुन्हा ती मंत्रिपदाची शपथ घ्यायला हवी। आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये बराच खल झाला सर्वोच्च न्यायालयात। आणि त्याच्यावर असं झालं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा सोली स्वरूप जे अटर्नी जनरल होते, तत्कालीन अटर्नी जनरल, तर त्यांनी असा मुद्दा मांडला होता की शपथ ही 2 प्रकारे घेतली जाते, एक पद आणि एक गोपनीयतेची शपथ घेतली जाते। तर पदामध्ये काय असतं त्याला डिस्टिंक्शनरी म्हणतात, वर्णनात्मक। तर त्याच्यामध्ये कसं असतं, नाव म्हणजे मी अमुक 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 ईश्वर साक्षात शपथ घेतो की नाव असतं आणि त्याच्यामध्ये नाव असतं, आणि दुसरी असते ती गोपनीयतेची असते की मी घटनेला औक्षण करून शपथ घेतो की, अशी 2 त्याच्यात प्रकार असतात। तर त्यामुळे त्यांनी असा त्याच्यात युक्तिवाद केला होता की फार ती चूक झाली असेल त्यांची की नाव घेताना, पण त्यांची शपथ ही बरोबर आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की बाबा ठीक आहे, ते झालं आणि त्यामुळे त्याच्यावर वादावर पडदा पडला होता। त्यामुळे देवीलाल यांना शपथ घ्यावी लागली नव्हती मंत्रिपदाची, पण जी शपथ दिली होती ते व्यंकटरामन तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती होते। आणि नंतर जेव्हा व्यंकटरामन विचारण्यात आलं की बाबा हे तुम्ही जी शपथ दिली ती योग्य होती का, तर तेव्हा त्यांनी एका पुस्तकात असं दिलेलं आहे की मुलाखत दिली होती, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जेव्हा माझ्याकडे लिस्ट आली मंत्र्यांची तर त्याच्यामध्ये देवीलाल यांचा उपपंतप्रधान असा उल्लेख होता। ती बाब मला खटकली आणि मी तत्कालीन जे नियोजित पंतप्रधान होते VP सिंग यांना कळवलं की देवीलाल यांना उपपंतप्रधान नाही, ते मंत्रिपदाची शपथ दिली जाईल म्हणून, पण त्यांनी काय ते ऐकलं नाही। आणि सोली स्वरूप यांनी असा दुसरा युक्तिवाद केला होता की त्याच्या शपथ झाल्यानंतर त्याच्यावर एक सही केली लागते, ती स्वाक्षरी लेखी शपथ म्हणतात येतं त्याला। जेव्हा शपथ घेतल्यानंतर सदस्य असतो, मंत्री किंवा खासदार आमदाराची शपथ घेतल्यानंतर त्याला एक सही असते, तर ती सही आहे ती मंत्रिपद म्हणूनच त्यांनी सही केलेली आहे, त्यामुळे ती वैध ठरते असं होतं। आणि दुसरं असं असतं की घटनेमध्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्याची कामाची पद्धत एक केलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे निश्चित केलेली आहे। म्हणजे पंतप्रधानांना सगळ्या खात्यांच्या फाईल्स बघता येतात, कुठल्याही मंत्र्यांचे कागदपत्र मागवता येतात, असं असतं। फर्स्ट अमॉंग द इक्वल्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तसं, पण त्याच्यामध्ये उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्रीपदाची तरतूदच नाही आहे। आणि मंत्री हे आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान हे झाले तरी ते मंत्री म्हणूनच राहतात। आणि ते सोली स्वरूप ज्यांनी तेव्हा मानलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं होतं की हे पद जरी असलं तरी त्यांनी शपथ घेतली असली तरी ते
मंत्री म्हणूनच आहेत. त्यामुळे जरी आता एकनाथ शिंदे किंवा अजित पवार ह्या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते मंत्री म्हणूनच, म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे काम करतात ते मंत्री म्हणूनच आहेत ते. आता हे राजकीय व्यवहारामुळे अपरिहार्यतेमुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद नेमलं जातं असे आहे. त्यामुळे ह्या दोघांची जी शपथ आहे ती संविधानिक आहे का? आता हा तसा परत एखादा कोणी, कारण 1995 साली जेव्हा गोपीनाथ मुंडेंनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली होती तेव्हा एक मुंबई उच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आलं होतं आणि मग तेव्हाही असा बराच खल झाला होता की उपमुख्यमंत्र्यांचा पदच नाही, मग ती शपथ दिली गेली कशी. त्यामुळे आता हा पुन्हा एकदा वादाचा मुद्दा निर्माण होणार आहे. तर मंडळी, या माहितीमुळे तुमच्याही मनातले जर काही प्रश्न असतील तर ते सुटले असतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणखीनही काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या आत्ताच्या सरकारमधील कामकाजासाठी उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जरी विराजमान झाले असले तरी त्यांच्या पदाचा मान हा राजशिष्टाचाराचा भाग म्हणू नये. त्या व्यतिरिक्त जे अधिकार मंत्र्यांना आहेत तेच या दोघांना असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून कुठलेही विशेष प्रशासकीय अधिकार असणार नाहीत, हे स्पष्ट होते. दरम्यान हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन विश्लेषण पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.